नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर बघा, पुष्पा टीचिंग्स अँड डिझाईन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर बघा, आज मी तुम्हाला इथे कटोरी ब्लाऊजला बघा, कटोरी ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं आणि कटोरी ब्लाऊजची कटोरी आणि टक्स कशी करायची, तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज इथे अस्तर लावून शिवता येणार आहे. तर इथे बघा, ही जी कटोरी आहे, तर ही कटोरी इथे बघा 34 इंच साईजची कटोरी ब्लाऊजची मी इथे ब्लाऊज शिवत आहे. तर इथे बघा, ही जी क्रॉसपट्टी आहे, तर ही क्रॉसपट्टी मी इथे बघा दोन्ही साईडच्या जोडून घेतलेल्या आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आज मी इथे बघा, इथे मी वरच्या साईडने जे अस्तरच्या साईडने डबल शिलाई करून घेतलेली आहे आणि वरून मी प्रेस शिलाई न करता बघा ती शिलाई दुमडून घेतलेली आहे, जेणेकरून वरून आपली शिलाई दिसणार नाही आहे. तर दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे बघा, वरच्या साईडने आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा, ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या तयार झालेल्या आहे. त्यानंतर इथे बघा, हे झाल्यानंतर मी जी बघा कटोरी घेतलेली आहे, त्या कटोरीचे दोन्ही भाग घेतलेले आहे आणि कटोरी आणि अस्तर. तर बघा, ही जी कटोरी आहे ती मी इथे बघा दोन्ही साईडचे वेगवेगळे भाग आलेले आहे आणि बघा इथे मी हे अस्तर हे वर उलट्या साईडने ठेवलेलं आहे. आता इथे बघा, हे जे जो हा कापड आहे तो थोडा सिंथेटिक आहे, त्यामुळे मी इथे पूर्ण बाजूला बघा अस्तर आणि मेन फॅब्रिकला जोडून घेत आहे आणि इथे बघा, आपल्याला जर बघा अशा प्रकारे मी चारही साईडने शिलाई करून घेत आहे. तर तुम्हाला जर बघा अशा प्रकारे शिलाई करायची नसेल, तर तुम्ही इथे बघा जी फॅब्रिक ग्लू असते आणि त्या ग्लूचा यूज करून सुद्धा ते जॉईन करू शकता. पण मी इथे शक्यतो मी इथे शिलाईच म्हणजे शिलाईचाच यूज करते. तर इथे बघा, अशा प्रकारे मी ते कटोरीला शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर जो बघा एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तसेच प्रकारे बघा, जे फ्रंट साईडचा भाग आहे त्याला पण मी ते अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे आणि इथे बघा, हे जे दोन्ही आपल्याला बघा, आता हे जे अस्तरचं ब्लाऊज आहे, तर आपला इथे बघा हे जे प्रिंटेड ब्लाऊज आहे, तर इथे उलटा आणि सरळ भाग आपल्याला ओळखू येतो. पण जेव्हा आपण जर साधं ब्लाऊज शिवत असेल आणि आपल्याला जर म्हणजे एखाद्या साध्या पिसाचं ब्लाऊज शिवत असेल, तर आपल्याला उलटा आणि सरळ भाग ओळखता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडचे कटोरे हे लावून बघावं लागते आणि फ्रंट साईज पण लावून बघावं लागतं. तर बघा, इथे दोन्ही साईडचे जे भाग तयार झालेले आहे. त्यानंतर आता इथे मी कटोरी अटॅच करून घेणार आहे. तर बघा, दोन्ही साईडच्या कटोऱ्या ह्या वेगवेगळ्या आलेल्या आहे आणि बघा दोन साईड आपले तयार झालेले आहे. त्यानंतर इथे बघा, इथे मी आता कटोरी इथे मी ज्या फ्रंट साईडला लावून घेत आहे. तर इथे बघा, हा जी कटोरी आपण लावतो तेव्हा कटोरी अजिबात ओढायची नाही आहे. तर बघा, बरोबर ती हळू म्हणजे इथे न ओढता लावायची आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे हे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा, फिटिंग पण छान आलेली आहे. बघा इथे, आता इथे बघा, आता आपल्याला टक्स करायची आहे. तर मी इथे बघा, जो कटोरी आहे ती बरोबर मधोमध घेतलेली आहे आणि इथे बघा, इथे मधोमध घेऊन बघा, इथे मी 1.5 इंचचे जी खालची साईड आहे 1.5 इंचची टक्स करून घेणार आहे. तर खालच्या साईडने 1.5 इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने बघा 2.5 इंचची बघा 2.5 इंचवर टक्स करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तिरप्या भागामध्ये हे टक्स करून घ्यायची आहे. तर मी इथे आधी आखून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, दुसरे साईडलाही थोडीशी मी इथे शिलाई करून घेणार आहे आणि बाकीचा जो कापड आहे तो कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे डबल शिलाई याला करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा, इथे अजून थोड्या अंतरावर पण शिलाई करून घ्यायची आहे आणि हा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मस्त अशी कटोरी इथे तयार झालेली आहे. कटोरीचा आकारसुद्धा छान आलेला आहे आणि इथे बघा, आता इथे क्रॉसपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. तर मी क्रॉसपट्टी जो मी इथे शिलाई करून घेतलेली आहे ती क्रॉसपट्टी इथे अटॅच करून घेणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे दोन्ही भागाची इथे कटोरी अशाच प्रकारे दुसऱ्याही भागाची कटोरी इथे लावून घ्यायची आहे. तर बघा, फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. तर आता इथे बघा, ही जी क्रॉसपट्टी आहे ती मी बाहेरच्या साईडनीच लावलेली आहे. तर तुम्हाला जर आतमधून
शिलाईची जर क्रॉसपट्टी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी त्या क्रॉसपट्टीचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता. माझा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल. धन्यवाद.